पिंपरी चिंचवड शहरात अवैध उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मातीचे व दगडाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असून यावर कारवाई करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका नागरिकांना होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे काशीनाथ जगताप यांनी धडक पाऊल उचललं असून थेट तहसीलदार यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अवैध उत्खननाला उत्तेजन मिळत आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचं आहे. त्यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी शासनाकडे केली असून या मागणीमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान नागरिक मात्र प्रश्न विचारत आहेत की पर्यावरणाला आणि शहराच्या विकासाला धोका पोहोचवणाऱ्या या अवैध उत्खननाला आळा घालणार कोण? बघूयात नखाते यांनी अवैध उत्खननासंदर्भात काय भूमिका मांडली. नमस्कार, मी काशीनाथ संभाजी जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर. खरंच पिंपरी चिंचवड मध्ये काय गोडबंगाल चाललंय? शासकीय अधिकारीच शासनाचा महसूल बुडवतायत का? याच्याकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे की अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मलाही डायरेक्ट शासनापर्यंत चाललेली आहे, मंत्र्यांच्या पर्यंत चाललेली आहे, असा कुठेतरी संशय आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना वाटू लागलाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन बिल्डर लॉबीच्या माध्यमातून होत असताना सुद्धा शासकीय अधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हा अधिकारी हे गप्प काय, स्तब्ध काय? अनेक लोकांनी गेले 8 ते 10 महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख साहेब यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या आणि ह्या तक्रारी दाखल करत असताना त्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी, त्या तक्रारीवरती सुनावणी करताना जे तक्रारदार आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जात नाही, त्यांना समन्स पाठवून त्या ठिकाणी थांबवून घेतलं जात नाही, त्यांच्या समोर सुनावण्या होत नाही आणि तकलादू पद्धतीच्या कारवाया करून 8 ते 10 महिने लावून तकलादू पद्धतीच्या कारवाया करून कुठंतरी गोडबांगल करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. खरंच शासन गोत्यात येणार आहे असे अधिकारी जर या ठिकाणी ठेवले जातील तर शासन खूप दिवस चालू शकणार नाही. लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने आणली होती. काय झालं लाडकी बहीण योजनेचं? लाडकी बहीण योजनेसाठी पैसे सरकारकडे नाहीयेत. लाडक्या बहिणीला सरकार पैसे देऊ शकत नाही. त्याच्यासाठी जो काही निधी वळवला गेला तो समाज कल्याण विभागाकडून निधी वळवला गेला. खरंच जर हा उत्खननाचा जो काही पैसा होता, जर तहसीलदारांनी प्रॉपर काम केलं असतं तर हा पैसा कुठंतरी लाडकी बहीण योजनेत तो उपयोगाला आला असता, सरकारच्या तिजोरीत तरी गेला असता. मला वाटतंय की हा उत्खननाचा पैसा नेमका कोणाच्या तिजोरीत चाललाय? हा तहसीलदारांच्या तिजोरीत चाललाय का स्थानिक काही आमदार मंत्री यांच्या तिजोरीत चाललाय? नेमकं चाललंय तरी काय शहरामध्ये? अनेकदा तक्रारी करून सुद्धा तहसीलदारांना, तक्रारदारांचं सुद्धा भान राहिलेलं नाही. तक्रारदार रोज तिथं उंबरे झिजवतात की सरकारच्या तिजोरीत पैसे. सर्वसामान्य जनतेची लोक, सर्वसामान्य कार्यकर्ते सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे भरण्याचा प्रयत्न करतायत, पण सरकारी अधिकारी जर अशा पद्धतीने वागू लागले तर नेमकं जायचं कोणाकडं? मला वाटतं निगडीत तहसीलदार कार्यालयामध्ये त्या कार्यालयाला उंबरा राहिला नसेल अशी परिस्थिती इतक्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन उंबरा झिजवलेत की अशा ठिकाणी उत्खनन चालू आहे, त्या ठिकाणी उत्खनन चालू आहे. एमक्यूब काढा, सगळ्या गोष्टी करा, मोजणी करा, अति तातडीची कसल्याही प्रकारचं भान त्या तहसीलदारांना राहिलेलं नाहीये, या ठिकाणच्या तलाट्यांना राहिलेलं नाही, सर्कलला राहिलेलं नाहीये. पण गोडबंगाल खूप मोठं काय आहे. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये मी या पिंपरी चिंचवड शहराचा भ्रष्ट भ्रष्टाचारीचा चेहरा जो आहे तो समोर आणल्याशिवाय राहणार नाही. 8 दिवसात या पिंपरी चिंचवड मध्ये कोणी किती भ्रष्टाचार केला, ह्या उत्खननामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला, मला बिल्डर लोकांशी काही घेणं देणं नाही. माझा डायरेक्टली आरोप आहे की या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत हेच सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात त्या बिल्डरला बोलवू शकतात,
ज्या लोकांनी तक्रारी केल्या त्या तक्रारीवरून बिल्डरला बोलवू शकतात, पण त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी बोलवत नाही, सुनावणीला त्या लोकांना थांबवत नाही, त्यांना समन्स पाठवत नाही. एकतर्फी निकाल त्या ठिकाणी दिला जातो आणि काहीतरी तकलादू पद्धतीचा निर्णय देऊन त्या माणसाला बाजूला करून एक छोटीशी रक्कम भरा असं म्हणून सांगतात. त्या तहसीलदारांनी आतापर्यंत एकही प्रकारची रक्कम त्या ठिकाणी 10 रुपयाची सुद्धा रक्कम बिल्डर लोकांच्याकडून भरून घेतलेली नाही. निगडी तहसीलदार कार्यालयामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की नेमकं कोणाचा कोणाला काही सुगावा नाही, काय चाललंय. नाही पैसे भरले त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तू सुद्धा जप्त करू शकले नाहीत. आतापर्यंत ह्या तहसीलदारांना सरकारने लवकरात लवकर बडतर्फ केलं पाहिजे अशी मी मागणी करतो. 8 दिवसामध्ये इथालच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांचा भुरका पाडल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.